जय जय रघुवीर समर्थ। दशक 16वा तत्वान्वयाचा समास 6वा वायुस्तवननिरूपण नाम। श्रीराम समर्थ। धन्य धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव, वायोकरिता सकळ जीव वर्तती जनी। हा वायुदेव खरोखरच धन्य धन्य आहे, याचा स्वभाव जरा विचित्र आहे। या वायुमुळेच या जगात सर्व जीव जगत असतात। वायोकरिता श्वासोश्वास, नाना विद्यांचा अभ्यास, वायोकरिता शरीरास चळण घडे। वायुमुळेच जीवांना श्वासोच्छवास करता येतो, नाना विद्यांचा अभ्यास करता येतो। वायुमुळेच शरीरास चलनवलन घडते, चळणवळण प्रसारण, निरोधन आणि आकोचन, प्राण अपान व्यान उदान, समान वायू, चलन वलन प्रसारण निरोध आणि आकुंचन हे सर्व वायुमुळे होते। शरीरात प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 मुख्य प्राण आहेत। यांच्या रूपाने वायूच माणसाच्या शरीरात वावरतो। नाग कूर्म कर्कश वायो, देवदत्त धनंजयो, ऐसे हे वायूचे स्वभाव। उदंड असती, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण आहेत। अशा रीतीने वायूचे स्वभाव उदंड आहेत। वायो ब्रह्मांडीय प्रगटला, ब्रह्मांड देवतांस पुरवला, तेथुनी पिंडी प्रगटला, नाना गुण्य। प्रथम वायू ब्रह्मांडात प्रगटला, तेथे ब्रह्मादी अनेक देवता त्याने निर्माण केल्या। नंतर तो अनेक प्रकारांनी पिंडात प्रगटला। स्वर्गलोकीय सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्युलोकींचे मानव, विख्यात राजे, स्वर्गलोकातील सर्व देव तसेच पुरुषार्थी असे दानव, मृत्युलोकातील मानव आणि इतर प्रख्यात राजे। नरदेहीय नाना भेदे, अनंत भेदाची श्वापदेय, वनचर्या जळचर्या आनंद्य, क्रीडा करीती। नरदेहातील अनेक भेद, अनंत भेदाची श्वापदे, वनचर, जलचर प्राणी वगैरे या वायूमुळेच आनंदात क्रीडा करीत असतात। त्या समस्तांमध्ये वायू खेळे, खेचरकुळ अवघेय चळे, उत्ती वन्नीचे उबाळे, वायोकरिता। या सर्वांमध्ये वायू खेळत असतो। सर्व पक्ष्यांचे समुदायही वायूमुळेच उडतात, हालचाल करतात। आगीचे लोळही वायूमुळेच उठतात। वायो मेघाचे भरण भरी, सवेंच पिटून परते सारी। वायो ऐसा कारबरी, दुसरा नाहीय। वायूच मेघांना आकाशात भरतो, नंतर स्वतःच त्यांना झोडपून दूर सारतो। वायूसारखा कारभारी दुसरा कुणी नाही। परी ते आत्मयाची सत्ता, वरते शरीरीय तत्वता, परिव्यापकपणया या समर्था, तुलना नाहीय। शरीरातील वायू हा अंतरात्म्याच्या सत्तेत त्याच्या इच्छेनुसार वागत असतो, पण बाहेरील वायू व्यापक आणि स्वतंत्र असल्याने त्याच्या सामर्थ्याला मर्यादाच नसते। गिरीहून दाट फौजा, मेघ उठिले लोककाजा, गर्जगर्जो तदाकविजा, वायोबळेय। पर्वताच्या शिखरांवाचून मेघांच्या दाट फौजा लोकांच्या कल्याणासाठी वायूच एकत्रित करतो। वायूच्या बळानेच मेघ गर्जना करू लागतात, विजा तडकू लागतात। चंद्रसूर्य नक्षत्रमाळा, ग्रहमंडळेय मेघमाळा, येय ब्रह्मांडीय नानाकळा, वायोकरिता। या ब्रह्मांडातील चंद्र, सूर्य, नक्षत्रमाला, ग्रहमंडले आणि मेघमाला इत्यादी नाना कळा वायूमुळेच होतात। एकवटलेय तेय निवडेना, कालवलेय तेय वेगळ्या होयेना, तैसेय हे बेंचाड नाना, केवी कळे। वायूमुळेच पंचमहाभूते एकवटतात, ती वेगळी निवडून काढता येत नाहीत। त्यांचे मिश्रण झालेले असते, ते वेगळे होऊ शकत नाही। याप्रमाणे हा सगळा गुंता झालेला असतो। तो कसा कळणार? वायो सुटे सरारा, असंभाव्य पडती गारा, तैसे जीव हे नीरा, सरीसे पडती। मोठा सोसाट्याचा वारा सुटला की असंभाव्य गारा पडू लागतात, तसेच त्या पाण्याबरोबर अनेक जीवही पडतात। वायुरूपेय कमळकळा, तोची आधार जळा, तया जळाच्या आधार्य भूगोळा, शेष्य धरिलेय। कमळाला जसा देठाचा आधार असतो, तसा जल, भूगोल आणि शेष इत्यादींना वायूचा आधार असतो। शेषास पवनाचा आहार, आहार्य फुगे शरीर, तरी मग घेतला भार भूमंडळाचा। वायू हा शेषाचा आहार आहे, त्या वायूने शेषाचे शरीर फुगते आणि मग तो भूमंडळाचा भार सहन करू शकतो। महांकुर्माचे शरीर भलेय, निणोअ ब्रह्मांड पालथय घातलेय, एवढे शरीर ते राहिलेय, वायोचेनी। महाकर्माचे शरीर भले मोठे असते, त्याच्याकडे पाहिले की ब्रह्मांडच जणू पालथे घातले आहे की काय असे वाटते। ते एवढे प्रचंड शरीर वायूमुळेच राहते। वाराह्या आपुलेय दंतीय, पृथ्वी धरिली होती, तयाची एवढी शक्ती, वायुब्रेय। वराहाने आपल्या दाढांवर पृथ्वी धारण केली होती, त्याला वायूच्या बळानेच एवढी शक्ती लाभली होती। ब्रह्म विष्णू महेश्वर, चौथा आपण जगदेश्वर, वायुस्वरूप विचार, विवेकी जाणती। ब्रह्मा, विष्णू, महेश्वर आणि चौथा स्वतः जगदीश्वर हे सर्व वायुस्वरूपच असतात। हा विचार विवेकी जाणतात। 33 कोटी सूर्य, 88 सहस ऋषेश्वर, सिद्ध योगी भारंभार, वायोकरिता। 33 कोटी देव, 88,000 ऋषीश्वर, सिद्ध आणि भारंभार योगी हे सर्व वायुरूपच असतात।
9 कोटी कात्यायणी 56 कोटी चामुंडिणी 8 कोटी भूतखाणी वायोरुपेय 9 कोटी कात्यायनी 56 कोटी चामुंडा आणि 3.5 कोटी भूतयोनी ही सर्व वायुरूपच असतात. भूतेय देवतेय नाना शक्ती वायोरूप त्यांच्या व्यक्ती नाना जीव नेणो किती भूमंडळीय भूते दैवते नाना शक्ती यांचे देह वायुरूपच असतात. या भूमंडळावर असेच किती वायुस्वरूप जीव आहेत ते कोण जाणणार. पिंडीय ब्रह्मांडीय पुरवला बाहेर कंचुकास गेला सकळा ठाय पुरवला समर्थ वायू पिंड ब्रह्मांडाला पुरून वाय बाहेरून आवरण करण्यास गेला आहे. असा हा वायू समर्थ असून सर्वांठाई पुरून उरला आहे. ऐसा हा समर्थ पवन हनुमंत जयाचा नंदन रघुनाथ स्मरणीय तन्मन हनुमंताचे अशा या समर्थ वायूचा पुत्र हनुमान आहे. त्या हनुमंताचे तन्मन रघुनाथाच्या स्मरणात लागलेले आहे. हनुमंत वायूचा प्रसिद्ध पित्यापुत्रांस नाही अभेद म्हणून दोघेही अभेद. पुरुषार्थविषय हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध पुत्र असून पितापुत्रात भेद नाही म्हणून पुरुषार्थाच्या बाबतीत दोघेही समान आहेत. हनुमंतास बोलिजे प्राणात येणेय गुणेय हा समर्थ प्राणेन्वीण सकळ व्यर्थ होत जातेय हनुमंताला प्राणनाथ म्हणतात. यावरून त्याचे सामर्थ्य किती आहे हे कळून येते. एक प्राण नसेल तर सर्व व्यर्थच जाते. मागे अमृत्या आला हनुमंता तेव्हा वायो रोधला होता सकळ देवांस अवस्था प्राणांत मांडलेय. पूर्वी सूर्यबिंब ग्रासण्यास गेला असता हनुमानाला इंद्राचे वज्र लागून मूर्छा आली तेव्हा हनुमंताचा मृत्यू ओढवला असता पण वायूने सर्वांच्या प्राणांचा निरोध केला आणि त्यामुळे सर्व देवांची प्राणांत अवस्था झाली. देव सकळ मिळून केलेय वायूचे स्तवन वायो प्रसन्न होऊन मोकळेय केलेय तेव्हा सर्व देवांनी मिळून वायूचे स्तवन केले. वायूने प्रसन्न होऊन सर्वांना मोकळे केले म्हणून प्रतपित होर हनुमंत ईश्वरी अवतार याचा पुरुषार्थ सूर पाहतची राहिले. तेव्हा सर्व देवांनी हनुमंतास अनेक वर दिले म्हणून असा हा थोर प्रतापी हनुमान म्हणजे ईश्वरी अवतारच आहे. सर्व देव थक होऊन याचा पुरुषार्थ पाहतच राहिले. देव कारागृह्य होते हनुमंतेय देखिलेय अवचितेय संहार करुनी लंकेभोन्वतेय विटंबून पाडिलेय. देव रावणाच्या कारागृहात होते हे हनुमंताने पाहिल्यावर त्याने अकस्मात अनेक राक्षसांचा संहार करून त्यांची विटंबना करून त्यांना लंकेभोवती फेकून दिले. उसिळेय घेतलेय देवांचे मूळ शोधिलेय राक्षसांचे मोठेय कौतुक पुच्छकेताचे आश्चर्य वाटे. रावणाने देवांना दिलेल्या कष्टाचे हनुमंताने उट्टे काढले. त्याने राक्षसांची पाळेमुळे खणून काढली. या पुच्छकेतूच्या पराक्रमाचे मोठे आश्चर्य आणि कौतुक वाटते. रावण होता सिंहासनावरी तेथे जाऊन ठोंसरे मारी लंकेमध्ये निरोध करी उदक कैचेय. रावण सिंहासनावर बसला असता तेथे जाऊन हनुमंताने त्यास ठोसे मारले. लंकेमध्ये त्याने निरोध केला त्यामुळे तेथे उदक मिळेनासे झाले. देवास आधार वाटला मोठा पुरुषार्थ देखिला मनामध्ये रघुनाथाला करुणा करीती. त्याचा तो मोठा पराक्रम पाहून देवांना आधार वाटला. त्यांनी मनामध्ये रघुनाथाला करुणेने आळविले. दैत्य अवघे संवारिले देव तत्काळ सोडिले. प्राणीमात्र सुखी झाले त्रयलोक्यवासी. तेव्हा त्यांनी सर्व दैत्यांचा संहार केला. देवांना तात्काळ कैदेतून सोडविले आणि त्रैलोक्यातील सर्व प्राणीमात्रांना सुखी केले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वायोस्तवन निरूपणनाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.